कोकणात गणेशोत्सवाची धूम चांगलीच सुरू झाली आहे। आज भाद्रपद चतुर्थी म्हणजेच कोकणच्या भाषेत गणपतीचं स्वागत करण्यासाठी अवघं कोकण केव्हापासूनच सजून बसलंय। कोकणच्या आसमंतातून आता भजन आरत्यांचे नाद निनादू लागलेत। कोकण म्हणजे देवभूमी आणि या देवभूमीचं लाडकं दैवत म्हणजे गणपती बाप्पा। कोकणातल्या माडा पोपळीत लपलेली घरं आस लावून बसली आहेत ती गणपती बाप्पाची। धुपा अगरबत्तीतून ओसळणारं धर्मशास्त्र, टाळ मृदुंगाच्या गजरात लपलेला लोकसंस्कृतीचा बाज, 11 दिवस फुललेल्या बाजाराचं अर्थकारण। गणपतीच्या निमित्तानं अवघड तीर्थक्षेत्र बनलेलं कोकणातलं प्रत्येक घर हे सगळं म्हणजे कोकणातला गणेशोत्सव। बाप्पाच्या आगमनाआधी गावोगावच्या मूर्तीशाळांमध्ये सुरू असलेली लगबग हाच उत्साह दाखवते। कोकणातला गणपती वाजत गाजत आणण्याचे सोहळे हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे। अगदी डोक्यावर ठेवून ते पारंपरिक डोलीतून हे गणपती बाप्पा आणले जातात। शेताच्या बांधावरून डोंगर दऱ्यातून हे बाप्पा आपल्या भक्तांच्या घरी जातात तेव्हा अवघं वातावरण नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची असंच होतं। दरवर्षी एक दिवस मूर्ती पहिली घेऊन जातो, कारण गाड्यांच्या पण ट्रॅफिक असतात, पाऊस असतो आणि आता पण पाऊस सुरू झालेला आहे, तर त्याच्यामुळे मूर्ती घेऊन जाऊन उद्या पूजा चालू करणार। आज पेणपासून ते बांद्यापर्यंत अवघ्या कोकणात हेच चित्र दिसतंय। सध्या संपूर्ण घर हेच जणू एक देवघर झालंय आणि यात सजावटीत सगळे मग्न आहेत। गणपती हा आनंदाचा उत्सव आहे। गेले 15 दिवस आम्ही या तयारीला लागलेला आहोत आणि संपूर्ण कुटुंब या कामासाठी आरासाच्या कामासाठी झटत असतं आणि या गणपतीच्यामुळे आम्ही अतिशय आनंदात असतो। या गणेशोत्सवात घरचं स्वयंपाकघर म्हणजे बल्लवाचार्य आणि अन्नपूर्णेचं ठिकाण असतं। महागाई कितीही वाढो, कोकणातल्या प्रत्येक घरात गणपतीला नैवेद्य म्हणून 5 भाज्या, तांदळाची खीर, मोदक आणि बरंच काही असं 2 वेळा नैवेद्याचा जेवणाचा बेत असतो। गणपतीचं आवडतं पक्वान्न म्हणजे मोदक आणि आज आम्ही सगळं वेगवेगळ्या प्रकारचे मोदक केलेले आहेत आणि गणपतीला दाखवणार आहोत। आज हे गणेश चतुर्थीमुळे गणपतीमुळे घरामध्ये सगळं मंगलमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे। खरं तर गणेशोत्सवात अवघं कोकण स्वतःहून सस्तच, पण कोकणातल्या बाजारपेठांची श्रीमंती काय वर्णावी। माटवीसाठी लागणारी रानफुलं, भाज्या, फळं आणि गणपतीची आरास देखील। कोकणचा गणेशोत्सव खऱ्या अर्थानं ओळखला जातो तो भजन आरत्यांसाठी। रात्रभर चालणाऱ्या भजन डबलबारीसाठी आता नव्या पिढीची दमदार तरुणाई देखील सज्ज आहे। बाप्पाला प्रत्येक दिवशी वेगवेगळा नैवेद्य दाखवून संध्याकाळी जोरजोरात भजनं गायची आणि गणपतीचा उत्सव साजरा करायचा असं कोकणी माणसाचं सर्वसाधारण ध्येय असतं आणि त्यासाठी तो सगळा पदरमोड खर्च करून वेळ घालून इथे बाप्पाच्या सेवेसाठी असतो, कारण तो तेवढाच एक वेळ असतो की कोकणी माणूस देवाची सेवा करू शकतो। कोकणातला गणेशोत्सव हा खूप वेगळा आणि देखणा आहे। गणेश भक्तीची आस चाकरमान्यांना वर्षभर घड्याळाच्या काट्यावर जगण्यासाठी प्रचंड बळ देते। रेल्वेला तुफान गर्दी असू दे, कोकणात जाण्यासाठी 9 मार्गही जाम असू दे, पण खरा कोकणी माणूस गणपतीला जाणार म्हणजे जाणारच। हीच ओळख आहे या लाल मातीची आणि शेंद्री गणपती बाप्पाच्या कोकणी दिमाखाची। ऋषी देसाईसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।